मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई आणि रिवा दरम्यान 4 विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे। या विशेष गाड्यांचं आरक्षण विशेष शुल्कासह सर्व आरक्षण केंद्रांवर सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिलेली आहे। 20, 21, 27 आणि 28 मार्चला या गाड्या सोडल्या जातील। पश्चिम रेल्वेच्या डहाणू विरार रेल्वेचं चौपदरीकरण 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचं कळतंय। याशिवाय जर आपण बघितलं तर काम 35% सध्या तरी पूर्ण झालं असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे। या नव्या मार्गिकेमुळे 200 लोकल फेऱ्या वाढणार आहे, ही माहिती पश्चिम रेल्वेने दिली। या फेऱ्यांमुळे डहाणू पर्यंतचा प्रवास आणखी सुकर होणार आहे। एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या अपघाताची सीसीटीव्ही दृश्य सध्या समोर येत आहे। यामध्ये एसटीच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय, तर अन्य दोघे गंभीररित्या जखमी झाले। बस चालक मतीन इक्बाल शेख 29 वर्ष यानं दुचाकी चुकीच्या दिशेने नेत समोरून दुचाकीला धडक दिली। होळीनिमित्त दादरच्या फुल मार्केटमधून फुलं आणत असताना हा अपघात झालेला आहे। तिकडे बोरीवलीमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणानं दुसऱ्या तरुणावर कोयत्यानं वार केले। या हल्ल्यामध्ये 29 वर्षीय तरुण गंभीररित्या जखमी झालेला आहे। या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी आरोपीला अटक सुद्धा केली असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। उन्हाळ्याची सुरुवात आणि रमजानमुळे कलिंगडाची मागणी वाढली। परिणामी महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यातून कलिंगडाची मोठी आवक बाजारपेठेत होते आहे। विविध जातींचे कलिंगड बाजारामध्ये उपलब्ध आहे। 15 ते 25 रुपये प्रति किलोचा भाव या कलिंगडांना मिळतोय। तर आवक वाढल्यास दर आणखी देखील घसरण्याची शक्यता सध्या व्यापारी व्यक्त करताना दिसत आहे।